तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय प्रसाद भात्रे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल राईटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल फुलटॉस होता. खर तर बेजबाडी होती, दोन्ही आता स्वीकारायची होती, नाही जमलं कारण बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना प्रसाद म्हात्रेला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 ओव्हर तुम्हाला पॉवर प्लेचे पाहायला मिळतील आणि पहिला बॉल मी म्हणेन कव्हरला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. पुढचा बॉल तळमाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. अखेर एक चिकी सिंगल येते मिळते. या सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना श्री गणेश होतोय. टीम सारा 11 चिखलोली या संघाच्या माध्यमातून एक धाव इथे जोडली जातीय. धावफलक स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल रन प्रसाद दाखल होतोय. फटका चांगला आहे, 20 मध्ये खेळाडू पोहोचतील. एक सिंगल धाव ते देखील एकवटे जाईल. संतोष सुरुवात तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये सातत्याने खोऱ्यानं धाबा ओढण्याचा प्रयत्न बॅट्समन करत असतात, परंतु या मॅच मध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिले. कारण हर्षद दोंडे एक मास्टरमाइंड खेळाडू आहे, त्याच्या साथीने अक्षय सुरखादे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. धावगती मी म्हणेन संत वाहते इंद्राणी अशी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 1 लाख रुपये धनराशी असणारी स्पर्धा मॅन ऑफ द सिरीज साठी चमचमणारी बाईक तुम्ही पाहताय आणि 3 मॅचेसचे रन आपण या मॅच मध्ये खरं तर या स्पर्धेमध्ये कव्हर करतोय, याची देखील आपण नोंद घ्यायची. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेले हे मैदान क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी मंजूर थंड हवा आपल्याला पाहायला मिळते आणि जे कोणी खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतात भरपूर खुश होतात, कारण इथलं वातावरण भरपूर चांगलं आहे. प्रसाद आता फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं घेतला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, दाबाचा तोटा. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. धावफलक 6 आकड्यावरती तुम्हाला बाल मेल 2 बाईक नावावरती आहेत हर्षद धोंडेच्या. चांगला खेळ हर्षद नेहमीच खेळलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न तो करेल, परंतु दुसऱ्या बाजूला प्रसाद भात्रे वेगावरती स्वार असलेला गोलंदाज बेक्याने बीट करतोय. हाफ ट्रॅकर बॅटची कडा थडब्यांना खेळाडू राजकडनं घडले चूक आणि अखेर दन 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 करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सारा 11 चिखलोली, परंतु मैदानावरती जसे 2 चौकार आलेत तसं आता चांगला धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. सारा 11 चिखलोली हा संघ देखील टॉस जिंकून नेहमीच बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असतात, परंतु या स्पर्धेमध्ये टॉस जिंकला टीम मोहाची वाडी मोहपाडा माफी असावी. मोहपाडा खर तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना मोहाची वाडी अमोल चव्हाणचा संघ देखील भरपूर फॉर्म मध्ये. यंदाच्या वर्षी चांगला क्रिकेट त्यांना देखील खेळला. मागील वर्षी एक बाईक मी म्हणेन पिसेकर मैदानातून घेऊन गेला होता अमोल चव्हाण, त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा होत असते. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आता दाखल होतोय. रोहन भालेराव अर्थातच विकी राईट मोर द विकेट खोदून काढलाय. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये राज होते, राज भोईर मागील बरोबर चूक घडली तिथे चौकार वसूल केला. एक सिंगल धाव ते मिळेल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धाबा 11 11 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 5 ओव्हरचे मॅच. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा हा संघ मैदानावरती खेळतोय. मोहपाडा एरंजाळ
या मॅच मध्ये खेळत असताना रोहन वरती मी म्हणेन आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल हलक्या हाताने ढकललाय, बॉलर बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅट वरती बॉल नव्हता त्यामुळेच की काय इथे एक सिंगल मिळतीये, सिंगल एकवण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉलची समाप्ती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक 11 या अंकावरती पूर्णपणे आता थांबलाय. रोहन राईट मोर द विकेट न इथे घडले काय, फुलटॉस बॉल होता आणि रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर इथे पंचांनी घेतला DRS, कारण धावचीच्या स्वरूपात बॅटर बाद आहेत काही पाहायचं आहे, सॉफ्ट सिग्नल आउट पंचांनी घोषित केलाय. परंतु नक्की घडले काय, बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ग्राउंडिंग झाली आहे की इथे मात्र पुन्हा एकदा हर्षदला मैदान सोडावं लागेल. हे सारे चित्र आपण पाहणार आहोत, कारण रिव्हर्सचा फटका असं म्हटलं जातं, लगा तो आबाद नाही तर बरबाद, ते चित्र आपण पाहिले. या मैदानावरती खेळत असताना बॅट्समन हर्षद धोंडेच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय की काय ते देखील आपल्याला पाहायचं आहे. OUT फुरंदज बाद. आज खर तर हवा तसा खेळ झालेला नाहीये. हर्षद धोंडेच्या माध्यमातून चाचपडत तो खेळत होता या मॅच मध्ये, त्यामुळे लवकर तो आउट झाला. रिव्हर्सचा पवित्र पूर्णपणे फसला आणि अखेर धावचीच्या स्वरूपात त्यांना मैदान सोडलंय. नवीन बॅटर मैदानावरती रोशन आता दाखल झालाय. रोशनला नाव रोशन करायचं, या मॅच मध्ये खेळत असताना चांगले बॅटिंग त्याला करायचं, कारण युनाइट नंबर 3 वरती तो दाखल झालाय. त्यामुळे संकटापोषक कामगिरी त्याला करावी लागेल. या मॅच मध्ये संघ कुठे ना कुठे मेंबरीने अडचणीत सापडलाय, कारण षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पार मिळेल. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करत असताना गोलंदाज रोहनला तुम्ही पाहताय, अर्थात आज विक्की मैदानावरती खेळतोय. चांगली बॉलिंग तुम्हाला जरूर पार मिळेल. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मी म्हणेन कमीत कमी जर 50 धाबा या मैदानावरती बनल्या ना तर एक चांगली टोटल उभी राहते, कारण या क्रीडांगणाचा इतिहास आहे, इथे धाबा लवकर चेस होत नाहीयेत. त्यामुळेच की काय आपण जर पाहिलं तर पहिला सामना आपण पाहिला दैवली विरोधात जांभवली ब, त्यामुळे 47-48 धाबांचं टार्गेट तिथे मात्र पूर्णपणे थांबवलं गेलं. बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला खेळलाय क्षेत्ररक्षक पाठमोरा, एका टप्प्यावरती बॉल जाईल का, बाउंड्री लाईनच्या बाहेर हो गेलाय. धावा मिळते 4. त्यावेळेस प्रेक्षकांना देखील मजा येते, याची आपण नोंद घ्यायची. रोहनच्या विरोधात हल्लाबोल केलाय बॅट्समन अक्षयच्या बॅट मधून, खर तर आज चौकार आला. पुन्हा एकदा त्या दिशेला खेचलाय, इथे देखील 3-3 खेळाडू पाठमोरे बॉल अडवण्याचा प्रयत्न, दरम्यान धाबा किती मिळतील, विकास मैदानावरती पोहोचतोय. सूरजनं बॉल अडवलाय, उत्तम फेक करतील, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर या 3 धाबा इथे मिळतील. अक्षयच्या बॅटमधून या 3 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. धावफलक पुन्हा एकदा बेगानं आता पुढे सरकत असताना 18 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 8 धाबा आतापर्यंत रोहनने खर्च केल्यात या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, फटका चांगला 20 शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित राज बॉल तो फेक करताय, 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न आणि अखेर या 2 धाबा इथे एकवटल्या जातील. धावफलक पुढे सरकत असताना 20 या आकड्यावरती आपण पाहतोय जरूर. पहिल्या ओव्हर मध्ये 10 तर या ओव्हर मध्ये 10,
10.00च्या सरासरीनं धावगती मेंटेन ठेवली जाते या मॅच मध्ये आणि जर याच गतीनं धावगती मेंटेन ठेवली तर 5 ओव्हर मध्ये 50 धावा बनतील या शंकाच नाहीये. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अतिश शेठ भंडारी, त्यासोबत आपण पाहतोय आमचे नामदेवजी भंडारी असतील, रोहित असतील, सचिन डोहाळे असतील, हे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. अनिलजी असतील आमचे, त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. रोख रक्कम 1,00,000 रुपये धनराशी असणारी स्पर्धा आणि सरपंच चषक देऊन आम्ही सन्मानित करू. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मुकेशजी बोराडे, अनिलजी भोईर, रवींद्र भोईर, अतिशजी भंडारी, जयेश झाटे, विवेक भोईर, अनिकेत भोईर, प्रेम भोईर, जयेश भंडारी, रोहित बोराडे, नामदेव भंडारी, मानस भोईर, हरेश भंडारी, त्यासोबत वैभव भोईर, भागेश भोईर, रमेश भंडारी आणि किरण गुळबिंदे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जरूर पाहतोय. आणि त्या सर्वांना एकत्र करत असताना आपण पाहिला असेल तर आमचे रोहिदाजी भंडारी साहेब, RT11 चांदप, ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ग्राउंड आपण पाहतोय खर तर खूप चांगलं इथे मात्र सजलंय. ओव्हर नंबर 3 ला इथे सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा प्रसाद आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. खर तर ही स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ऑपरेटरच्या भूमिकेत संदेशजी कंठे हे जोडले गेलेत. फाउंडर आमचे गौरवजी सावंत असतील, त्यांचे आभार आपण व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा पाठलाग केला होता, मेन फॉलो करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. प्रसाद बात्रेंना मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. सलग 2 बॉल आता डॉट टाकत असताना चांगली गोलंदाजी करतोय. दोन बॉल आता दोन्ही डॉट तुम्हाला पाहायला मिळतील. प्रसाद चांगली गोलंदाजी करतोय. इथे फटका हा फसला की काय, खेळाडू उपस्थित एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून थ्रो रॉकेट तुम्हाला पाहायला मिळेल. एक सिंगल एक बडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अखेर बाल बाल बचावले गेले. रोशनला तुम्ही पाहताय वेगानं धावलाय, त्यामुळे या 2 धावे ते मिळतील. प्रसाद मात्रेला तुम्ही पाहताय कनेक्टिंग थोडीशी खराब, थ्रो भरपूर चांगला आला परंतु इथे बाल बाल बचावले गेले. 2 धावे मिळतात, त्यामुळे 2 धावेच्या साथीने धावफरक टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 22. 22 धाबा जोडल्या गेल्यात या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करत असताना रोशनच्या साथीनं अक्षयला तुम्ही पाहताय बैद्रावरती सलामीला तो दाखल झालाय. त्याच्या साथीनं 3ऱ्या क्रमांकावरती रोशन दाखल झालाय, तो देखील चांगला खेळतोय. जागेवर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं, नाही जमलं. प्रॉपर बॅटरने बॉलचा संपर्क नव्हता. बॅटन पॅडच्या मधनं बॉल चाललाय निरीक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला दोन्ही संघ खेळतात. कित्येक वेळा एकमेकांच्या अंगे समोर पाहिलाय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागडी संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर दोन्ही संघ असोसिएशनच्या माध्यमातून या मैदानावरती उतरलेत. इथे देखील पुढे सरकले होते. पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केला जरूर पदालित होतं, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होती. काहीसा कानमंत्र देण्यासाठी रोशन आता पोहोचला अक्षयकडे या मॅच मध्ये. कानमंत्र दिल्यानंतर त्याचा असर किती पडतो हे देखील आपण पाहणार आहोत. इथून पुन्हा एकदा प्रसाद त्याचे प्रसाद या मैदानावरती देत राहील. चांगली गोलंदाजी केली प्रसाद मात्रेनं, कारण पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यानं खर्च केला धावा फक्त 10. आज जेबी दिनेश भालेराव देखील टीम मध्ये नाहीये. टीम मोहपाडा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. 20 शेप मध्ये खेळलाय. बिडॉपला क्लिअर करत असताना डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल एक बडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बाल बाल पुन्हा एकदा अक्षय इथे बचावले गेले, परंतु आता 3ऱ्या धावेचा प्रयत्न गरज होती का हा प्रश्न इथे उभा झालाय. आणि अखेर 3ऱ्या धावेसाठी धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल. अक्षय सोरकातेला माघारी फलंदाज.
संजयजी भोईर यांचं आगमन झालं. विनंती आपलं मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे सरपंच चषकामध्ये. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत या पण मुख्य व्यासपीठावरती. खर तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगण लाभलंय, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. सरपंच चषक खर तर त्यांच्या अर्धांगिणी आहेत, त्यांच्या नावानं हा चषक रंगतोय. भाग्यश्रीताई भोईर यांच्या नावानं खर तर ही स्पर्धा आपल्याला जरूर पार मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा, त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आता सिंगलच्या साथीला 25. षटक क्रमांक 3 चा खेळ तुम्हाला जरूर प्रगतीपथावरती पार मिळेल. 4 चा खेळ पार मिळतोय. गुरुदास समीर हाफ ट्रॅकर बॉल, लाईन खराब, सलगचा दुसरा व्हाईट बॉल आता तुम्हाला पार मिळेल. खर तर दिनेश भालेराव आज टीम मध्ये नाहीये, त्यामुळे गोलंदाजी कमी भासेल या शंकाच नाहीये, कारण षटक क्रमांक पहिलं घेऊन तो नियमित दाखल होतो. परंतु या मॅच मध्ये समीरच्या खांद्यावरती आता ही जिम्मेदारी देण्यात आली आहे. पहिले सलग 2 बॉल त्याने वाईट फेकले, त्यामुळे धावफलक 26 या आकड्यावरती पुढे सरकत असताना खोदून काढलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक रोहन प्रयत्न करतोय, दुसऱ्या टप्प्यावरती बॉलला अडवलाय. 2 धाबा इथे मिळतील. 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना दोन्ही संघ तुम्ही पाहताय मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. या मॅच मध्ये पूर्णपणे विश्वास दाखवलाय बिंबळेने. आता गुरुदास समीर मेहरच्या खांद्यावरती त्यांच्या मागे मास्टरमॅन खेळाडू तुम्ही पाहताय किशोर मेहर, जो या टीमला लीड करतोय. त्याच्या नावाने संघ ओळखला जातो. एक बाईक किशोर मेहरच्या नावावरती आहे. चांगला क्रिकेट त्याने नेहमीच खेळलाय, परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत बिंबळेने अडकळत बॅटिंग केली आहे. मग हर्षद धोंडे असेल, त्याच्या साथीने आपण पाहिलं अक्षयला, तो देखील अडकळत खेळत होता. फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक राज भोईर प्रयत्न करतोय, चांगला क्षेत्ररक्षक पार मिळतोय. यंगस्टर खेळाडू आहे राज भोईर, वेग त्याच्याकडे प्रचंड आहे आणि हरणीच्या गतीने मी म्हणेन खरं तर हा चेंडू इथे अडवलाय, त्यामुळे पुन्हा एकदा इथे 2 धाबा मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक 30 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळतोय. मुख्य व्यासपीठावरती या पंचकृषीतील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्याची ओळख आहे, खरं तर मोठमोठे संघ बांधण्यामध्ये ज्यांचं नाव आहे ते आमचे दिनेश यशवंतराव यांचं आगमन झालंय. त्याच्या साथीनं ज्याच्या नावानं संघ बांधला जातो तो ध्रुव दिनेश यशवंतराव यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खोदून काढलाय, हा देखील फटका 20 शेप मध्ये तुम्हाला पार मिळेल. मिडऑफचा खेळाडू पुढे सरकतोय, भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचला. प्रथमेश होते इथे देखील एक चिकी सिंगल मेल. सिंगलच्या जोरावरती धावफलक 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रोहित बोराडे यांच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल 31 आकड्यावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. राऊंड द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, लाईन खराब, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक 32 आकड्यावरती टीमची टोटल आता तुम्हाला जरूर पार मिळेल. 2 ऑफिशियल पंच मैदानावरती चांगली कामगिरी त्यांची आपण जरूर पाहिली आहे. या 5 दिवसांमध्ये खरं तर त्यांच्यावरती चांदपकरांनी दाखवलेला विश्वास आणि खरं तर आतापर्यंत सर्व डिसिजन त्यांचे तुम्हाला जरूर चांगले पार मिळतील, कारण पंच म्हटलं की देव क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांना मानलं जातं. हा फटका इथे फसला की काय, खेळाडू उपस्थित राज पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाबा इथे देखील मिळतात. कौतुक व्हायला हवं राज भोईरचं. या मॅच मध्ये जवळजवळ 3 वेळा त्यानं बॉलला अडवलंय. एक चुकी जरूर घडली होती पहिल्या ओव्हर मध्ये, खरं तर चौकार आला, त्याच्याकडून चेंडू निसटला, परंतु त्यानंतर कमबॅक का असतं त्याने दाखवून दिलंय आणि चांगला क्रिकेट आतापर्यंत मैदानावरती खेळत असताना जयरबान इरंदार संघाला देखील आपण पाहतो, जो ए संघ आहे. खरं तर चंदू मेहरच्या नेतृत्वाखाली तो संघ नेहमीच खेळत असतो. चांगला क्रिकेट आपण चंदूचा पाहिला, त्याच्या साथीने सनी भोईर असतील, वेदांत परडोले असतील, चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न ललित भोईर असतील. फुलटॉस बॉल इथे घडले काय, पंच वळतायत, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यशाच्या मागे फायनलचा खेळाडू मी म्हणेन उपस्थित होता, ज्यांना बॉलला अडवले, अन्यथा एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून काही धाबा मिळू शकल्या असत्या, परंतु व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक सिंगाच्या साथीने पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या वेळेला देखील भन्नाट वेग, तेज तर्रार गोलंदाजी तुम्हाला पार मिळेल. बॅटम बॅटच्या बदन बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल
ची समाप्ती होत असताना समीर मेहर व्हाईट बॉल त्याने टाकले जरूर, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न तो करतोय. 4 चेंडू मी म्हणेन खराब टाकलेत व्हाईट बॉलच्या स्वरूपात. एक्स्ट्राच्या स्वरूपात त्याने 4 धावा बहाल केल्यात, परंतु कमबॅक करतोय. या वेळेला देखील टर्न केला ऑन साइडला, स्कोर एकला क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने झपाट्याने पोहोचतो. एक सिंगल एक पडली, 2 धाबा एक पडल्या, दुसऱ्याचा प्रयत्न आणि अखेर या 2 धाबा प्रचंड वेगाने कंप्लीट केल्या जातील. 2 धाबा एक पडल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 37. 4 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय. शेवटचे 6 चेंडूचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. प्रथमेशचा पहिला बॉल आणि बॅटला हलकीशी कडा घेऊन निघून चाललाय श्रीरक्षक समीर मेहरच्या हातामध्ये, त्यामुळे अनिकेत सुरखातीला इथून मैदान सोडावं लागेल. फरदच बाद. यंगस्टर खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. प्रथमेश भोईरला तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती त्याला सफलता मिळतीये, तर कानमंत्र प्रत्येक बॉलवरती त्याला दिलं जातोय. प्रसाद असतील, अनिकेत असतील, किशोर मेहर असतील, जे मात्र एकजुटीनं तुम्हाला पाहायला मिळतात या मॅच मध्ये खेळत असताना. आणि अखेर पहिल्या बॉलवरती सफलता बाली. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय या मॅच मध्ये. नेट नंबर 5 वरती जय दाखल झालाय. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. रन द विकेट. या वेळेला देखील बॅटची कडा थडबनला खेळाडू उपस्थित. सिंगल बेतिया सिंगल डबल आता जास्त काही फरक पडणार नाहीये. टीम मोहपाडा बी या संघाला देखील या मॅच मध्ये शेवटचे 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. आणि या सिंगलच्या साथीने धावफलक देखील 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या डाबामध्ये तुम्हाला चांगले चांगले बॅटर जरूर पाहायला मिळतील. समीर सारखा एक आक्रमक खेळाडू, प्रसाद म्हात्रे असेल, किशोर मेहर सारखा एक चांगला खेळाडू. इथे हाफ ट्रॅकर होता, अडबा बाटक घेण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोळीला चेंडू स्पर्श झाला, एक सिंगल बाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा. थ्रो थोडासा वाईड आला, त्यामुळे 2 धाबा देखील मिळतील. अनिकेत होते डीप मध्ये, ऋतिक होते डीप मध्ये, जे भरपूर वेगाने पोहोचले बॉल वरती. आणि परंतु थ्रो थोडासा वाईड आला, त्यामुळे 2 धाबा रोखू शकत नाहीयेत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला डीप मध्ये, प्रसाद पोहोचले, सिंगल मारी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या धावेसाठी अखेर रोशनला इथून मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद.
षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. टू गो. बॅट वरती प्रॉपर नव्हता. किशोर आहे डीप मध्ये, एक सिंगल एकबटली दुसरीचा प्रयत्न करतायत. सिंगल मिळाली. लतेशला आता स्ट्राइक मिळते या मॅच मध्ये. शेवटच्या बॉल वरती धावा किती येतील हे देखील आपल्याला पाहायचंय. टॉस तिथे जिंकला होता टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा इरंजाड या संघाने आणि क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम सारा 11 चिखलोली या संघाला देखील. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक इनगाव टीमने रिपोर्टिंग करा आणि त्यांच्या विरोधात शेवटचा बॉल एक सिंगल तर मिळाली. दुसरी धावेचा प्रयत्न करतात आणि 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला की काय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि DRS. मध्ये आपण पाहतोय खर तर मोहपाडा संघ खेळतोय आणि या संघाचे आधारस्तंभ आमचे राजेशजी मेहर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम मोहपाडा संघाला. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. चला दोन टीमचे कॅप्टन या आपण टॉस साठी. मी संजयजी भोईर साहेबांना विनंती करेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. श्री गणेश इनगाव पंकज कडवचा संघ खेळताना दिसेल. त्यांच्या विरोधात भोई सावरे. काटाचा कॉल आहे. काटा आलाय. टॉस जिंकल्या टीम श्री गणेश इनगाव संघाने निर्णय लवकरात लवकर कळवा. 44 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा बॅटला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील महेशजी धुळे सर. धन्यवाद. चला पिंपलोली वाडी संघाचा संघनायक किंवा प्रतिनिधी कोणी या ठिकाणी उपस्थित असेल तर आयोजकांशी संपर्क करा. धन्यवाद राहुलजी चव्हाण सरांना. यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. पिंपलोली वाडी संघाचा संघनायक किंवा कोणी प्रतिनिधी आपण लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.
लकी आलेला आहे मला वाटतंय. टकलू लकी या आपण लवकर. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी 44 धावांचं लक्ष्य. एका बाजूला फ्रेंडशिप मोहपाडा आणि दुसऱ्या बाजूला सहारा 11 चिखलोली पाडा. दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेवटचा सामना इंदगाव आणि भोई सावरे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या. टॉस झालेला आहे. ओके क्या बात आहे. आयोजकांशी संपर्क करा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. फ्रेंडशिप बहुपडा संघाच्या वतीने आपण पाहतोय आघाडीची बिनीची जोडी आपण पाहतो ओपनिंग पेअर मध्ये. एका बाजूला प्रसाद मात्रे आणि दुसऱ्या बाजूला विकी भालेराव आणि बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद धोंडे. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. सन्माननीय सरपंच संजय दादा भोईर यांच्या वतीनं दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ आणि या मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत जिथे 44 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. स्ट्रायकरला विकी भालेराव. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल ज्या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर रक्षकच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल. अगदी आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू एक कामगिरी हर्षद धोंडेची आपण पाहिलेली आहे. मागच्या हंगामामध्ये याही हंगामामध्ये आपण पाहिलं तर त्याची भरीव कामगिरी आहे आपल्या संघासाठी. हो कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय दन 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 करत. 1 2 3 बाउन्स. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. चालू आणि या पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर लाईन रीड केली विकी भालेरावने. स्टप्स या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो त्याची शैली सुद्धा त्याच पद्धतीने इंटरनॅशनल खेळाडूप्रमाणे सातत्याने आपण पाहतो पेहराव तो करत असतो आणि आज देखील मैदानामध्ये आपण पाहतो. सर्वांचं मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करू. ओ ज्या ठिकाणी बॅटच्या आतली कडा कव्हरच्या दिशेने एक सिंगल मिळेल. इनफिल्ड मध्ये आपण पाहतो चेंडू अडवण्यात आला तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्रिकेट चांगली स्पर्धा सध्या तरी या विभागामध्ये चांगलं क्रीडांगण आहे आणि अगदी दर्जेदार या क्रीडा नगरीमध्ये प्रत्येकाला खेळावंसं आणि खेळण्यासाठी हवावंसं वाटणारं एक क्रीडांगण आहे. आरडी क्रीडा संकुल. नुकताच आपण पाहिलं तर काही मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यांचा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात आला. सर्व आयोजकांचं मनपूर्वक आणि विशेष आपण आभार व्यक्त करणार आहोत. खरं तर ज्यांची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आहे. सर्व आमचे जे शिलेदार मग मुकेशजी बोराडे असतील अनिलजी भोईर असतील त्यानंतर रवींद्रजी भोईर अतिजी भंडारी जयजी जाटे विवेकजी भोईर अनिकेत भोईर प्रेम भोईर जयेश भंडारी रोहित बोराडे नामदेव भंडारी मानस भोईर हरीश भंडारी वैभव भोईर भागेश भोईर रमेश भंडारी आणि किरण घोडबिंदे या सगळ्यांची अफाट मेहनत ऑल टीमची आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक प्रगती पथावरती गोलंदाज हर्षद धोंडे. ओ ज्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. शतक पाठमोड स्थितीमध्ये 2-2 या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतात. अखेर चेंडूला थांबवलंय पॉज केलंय आणि या 2 धाबा मिळणार आहे स्टप्सला आणि अर्थातच या ठिकाणी आपण पाहतो विके भालेरावला आणि या 2 धाब्याने टीमची टोटल फ्रेंडशिप पोपडा संघ जाऊन पोहोचला एकंदरीत 5-8 या अंकावरती. 3 धाबा या ठिकाणी घेतल्यात. माफ करा 1 2 3 या धाबा घेण्यात आलेले. षटक क्रमांक ज्या ठिकाणी आपण पाहतो पहिले संपन्न झाला. 8 धाबा धावफलकावरती 44 धाबांची गरज आहे. 5 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. रेग्युलर फॉर्मॅट मधून आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल आणि खरं तर 5-4-3 चा फॉर्मॅट आपण सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे ज्यामध्ये 3 मॅचेसच्या धाबा आपण मॅन ऑफ द सिरीज साठी काउंट करणार आहोत.
देवांश जयवंत बेहेर यांच्या वतीने सलग लागोपाठच्या 3 चौकारासाठी आणि लागोपाठच्या 3 षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल बॅटिंग करणाऱ्या फ्रेंडशिप पोहपाडा संघाच्या फलंदाजांना. 8 धाबा धावफलकामध्ये झालेले 24 बॉल आणि आता विजयासाठी गरज असणारी तब्बल 36 धाबांची या मॅच मध्ये. 24-36 चं समीकरण. बॉलिंग टाकवरती षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अक्षय. पहिलाच बॉल अक्षयचा पिकअप स्ट्रोक त्याच्यावरती कडवा प्रहार केलाय. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता परंतु अनिकेतच्या आबाक्याच्या बाहेर असताना लॉंग ऑन लावलेला पहिला दर्जेदार खणखणीत षटकार. धाबत संख्येला आकार देण्याचा प्रयत्न 2 दुहेरी धाबेमध्ये कन्वर्ट होत असताना धाबत संख्या आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहतो त्या दिशेने लॉंग ऑन आणि लॉंग गॉफच्या मधोमध हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. पंच काहीतरी सूचना करतायत. 1 शॉट एकच धाव मिळणार आहे. धाबा घेत असताना प्रॉपर बॅट तुमची ग्राउंडिंग होणं गरजेचं आहे. लक्षात असू द्या नो कॉन्ट्रोवर्सी. कोणत्या प्रकारचा प्रत्येक खेळाडूवरती प्रत्येक संघावरती अन्याय होणार नाही आहे याची दक्षता या ठिकाणी आमचे ऑफिशियल घेतात आणि काटेकोरपणे तुम्हाला सातत्याने चांगले डिसिजन या ठिकाणी आपण पाहतो. सर्व ऑफिशियलचं आपण कौतुक करू. षटक क्रमांक 2 चा खेळ पिटू मध्ये आपण आहोत. गोलंदाज अक्षय. टॅप करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईलने आणि स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये अगदी आपण पाहतो चेंडू गॅदर केला जातोय गोलंदाज अक्षयच्या वतीनं आणि याच दरम्यान आपण जर पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट करण्यात आलेली आहे. बॅकअपला कोणी नव्हतं त्या कारणास्तव ही धाव घेण्यात आली आणि एका धावेने संघाचा धावफलक 16 वरती पोहोचलेला आहे. रोहित बोराडे आपण पाहिलं तर एक जबरदस्त ऑफिशियल स्कोरर आहेत. या विभागामध्ये आल्यानंतर या नावाची चर्चा सध्या होणार आहे. SPL ला सुद्धा सागाव प्रीमियर लीग संपूर्ण ग्रामपंचायतीच्या वतीनं तुम्हाला एकंदरीत 4 ते 5 किती गाव आहेत या स्पर्धेला. रोहित खरं तर आपण पाहिलं तर 5 ते 6 गावं जरूर असतील आणि त्या गावातील सर्व खेळाडू तुम्हाला SPL मध्ये खेळताना दिसणार आहेत याच क्रीडानगरीमध्ये. आय थिंक सो 4 जानेवारीला ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे. 16 धावा 16. फुल टॉस स्विच हिट चांगला फटका आहे. स्वीट अँड स्विच हिट. बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल. डीप बॅकवर्ड पॉइंटला आलेला दर्जेदार देखना चौकार. संघ चांदप RD 11 चांदप यांच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर त्यांच्या संकल्पनेतून आज साकार झालेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट आणि सरपंच चषक अर्थातच सौभाग्यवती भाग्यश्रीताई संजय भोईर यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंगऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहतो स्टेक आणि आता बॉल चाललाय दन 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 करत. हा नशिबाचा चौकारच म्हणावा लागेल. जणू काय या फटक्याचा चटका गोलंदाजाच्या हाताला लागला असेल आणि आता बॉल चाललाय सीमा पार. धाबा मिळतील 4. चोवीस धाबा धावफलकामध्ये 24. अगदी आपण पाहतो 44 धाबांची गरज आहे. गोलाकार पद्धतीचं क्रीडांगण आहे. मैदानाच्या चौफर बाजूने आपण पाहतो प्रत्येकाला या ठिकाणी सावली या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर घनदाट आणि अगदी आपण पाहिलं तर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे क्रीडांगण. वारंवार आपण या क्रीडांगणाचं कौतुक करून कारण या विभागामध्ये आल्यानंतर आपसूक प्रत्येकाच्या तोंडावरती एकच नाव असतं की क्रीडांगण RD क्रीडा संकुल का. स्पर्धा जेव्हा जेव्हा या विभागामध्ये होत असते तेव्हा क्रीडांगणाचं नाव ऐकून अनेक संघ या स्पर्धेमध्ये प्रवेश करत असतात. काल आपण पाहिलं तर भिवंडी असेल, शहापूर असेल, मुरबाड, कर्जत
त्यानंतर नेरळ, बदलापूर, बांगणी, कल्याण, डोंबिवली, बलंगड या सर्वच विभागातील टिटवाळा परिसरातील देखील संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलेले आहेत. षटक क्रमांक 2 मधून धाबा फलकामध्ये आल्या 16, एकंदरीत टीमची टोटल 24 आणि आता 18 बॉल 20 धाबांची गरज. 18-20 समीकरण. स्ट्रायकर प्रसाद मात्रे, बॉलिंग वरती हर्षद धोंडे, त्याच्या नावाचा देखील सध्या बोलबाला असतो तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. अतिश भंडारी याच्या देखील खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. सध्या आपण पाहतोय त्यांचाही या स्पर्धेमध्ये डबल रोल आहे. आयोजक त्यानंतर स्वयंसेवकाच्या भूमिकेत देखील काही आपले स्वयंसेवक या ठिकाणी जर कुठे ब्रेक साठी गेले असेल तर त्यांना रिलीव्हर म्हणून ते देखील काम पाहत असतात. ओ पहिला बॉल अप्रतिम राहिलेला. गोलंदाज हर्षद धोंडेचा वेगवान चेंडू, तेज तरार गोलंदाजी आपण पाहतोय. जितका प्रेम अतिश भंडारी यांचं क्रिकेटवरती आहे तितकंच प्रेम त्यांचं बैलगाडा शर्यत नाद एकच याही खेळावरती आपल्याला त्यांचं नितांत प्रेम पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट आलाय. त्यानंतर धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 24 वरती पोहोचलेली आहे. कारण 18 बॉल मध्ये आता 20 धाबांची गरज होती. समीकरण तोपाय स्टीअर करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये धन 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 करत जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा पार आणि आता धावा मिळतील 4. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. 4 धावा या ठिकाणी मिळाल्यात मोहपाडा एरंजाड संघाला. ऑन साइडला चेंडू कन्वर्ट केलाय. एक सिंगल झाली आहे. सेकंडचा कॉल आणि आता दूर राहिले क्षेत्ररक्षक पाहावं लागणार आहे. व्यवस्थितरित्या सुखरूप पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा धावफलकामध्ये या ठिकाणी ऍड होत आहेत. 30 धावा झालेले आहेत. 44चं टार्गेट या मॅच मध्ये. आज रेग्युलर गटामधून आपण पाहिले तर सर्व संघ दिलेल्या वेळेनुसार रोहित या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरुवातीला 2 दिवसांमध्ये थोडीशी संजय दादा जरूर आपल्याला पडझड पाहायला मिळाली. थोडीशी धावपळ आयोजकांची आपण पाहतोय. परंतु जे संघ कमी झाले त्या ठिकाणी नवीन संघ देखील उभं करण्यामध्ये आयोजक या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. फक्त आणि फक्त आता 14 धावा गरज या मॅच मध्ये. चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. चौदा धावांची गरज आहे या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ जो प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज हर्षद धोंडे कमालीची गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. त्याच्या विरोधात हा चौकार आपण पाहिलेला आहे. धावत संख्या धावफलकावरती एकंदरीत 30 धावा झालेल्या आहेत. पुढे सरसावलेत. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय प्रसाद मात्रेचा. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. आतिश भंडारी यांनी ऑलरेडी डिसिजन दिलेला आहे. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल दे धनादन षटका. या क्षेत्रापासून आम्ही थोडेसे दूर आहोत. परंतु थोडी माहिती आम्हाला देखील नक्कीच बैलगाडा शर्यतीची राहुलभाई पाटील जे अडेवलीचे माजी सरपंच आहेत, माजी उपसरपंच आहेत, त्यांच्या मथुर बैलाने काल पुरंदर केसरी हा किताब सुद्धा जिंकलेला आहे. आणि त्यानंतर चांदप गावामध्ये सुद्धा जल्लोषाचं वातावरण अतिश भंडारी यांचं पाहायला मिळालं. कारण मथुर फॅन्स क्लबचे ते या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सदस्य आहेत, मेंबर आहेत.
हो बॅटची कडा मागे चालला बॉल फाईन लेग कडे तोपर्यंत एक मिळणार आहे. संघाची धाबत संख्या पुढे जाईल. आता अगदी आपण पाहतोय सहज सोप्या पद्धतीने हा सामना चेस करण्याचा प्रयत्न आहे मोहपाडा एरन 8 संघाचा. 38 धाबा धावफलकावरती आहेत. 6 धावांची गरज उर्वरित 12 चेंडूंमध्ये. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो विकी भालेरावला मात्र माघारी परतावा लागणार आहे. सामना आता ऑलरेडी फ्रेंडशिप मोहपाडा संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. म्हणजे 11 चेंडू काही तर आपण पाहिलं तर 6 धावांची गरज असणार आहे. बॅटर किशोर मेहरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला आहे. विजय मास्टर्सचं सुद्धा कौतुक करावं लागेल ज्यांनी आमच्या आवाजाची सातत्याने काळजी घेतलेली आहे. त्यांचं विशेष कौतुक या व्यवस्थापन समितीच्या वतीने आणि या संपूर्ण समालोचन कक्षाच्या वतीने सुद्धा. 11 बॉल 6 धावाची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो. चौथं षटक हाताळण्यासाठी करण आलेले आहेत. करणला मात्र या षटकामध्ये रन वाचवावे लागणार आहेत. कारण जर या षटकामध्ये धावा वाचवल्या तर किमान हा सामना अगदी आपण पाहतो शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. हो चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने आपण पाहतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि आता हळूहळू हळू बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. असं वाटलं होतं की पायामध्ये अडवण्याचा प्रयत्न करतील परंतु बॉल सीमा पार मिळतील धावाच्या. आता 2 धावांची गरज या मॅच मध्ये. ऑन साइड ला फटका चांगला आहे. एकच धाव मिळणार आहे. स्कोर आर लेवल स्कोर आर इक्वल आपण पाहतो आणि आता या मॅच मध्ये फक्त एका धावीची गरज. एक पाऊल दूर विजयापासून टीम फ्रेंडशिप मोहपाडा संघ या मॅच मध्ये. चला इनगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ भोई सावरे. हो एका धावेची गरज आणि ती धाव या ठिकाणी मिळाली आणि आता आपण पाहतोय इथे विजयी धाव घेत असताना आपण पाहतो फ्रेंडशिप मोहपाडा संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम सारा 11 चिखलोली पाडा याही संघाचं कौतुक. या बादचा भारत देऊ ज्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. द्वितीय सत्रामध्ये 24 धावा त्याने बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय चांगलं षटक देखील त्याने हाताळलंय. तो खेळाडू मोहपाडा संघाचा प्रसाद बात्रे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.